औरंगाबाद जिल्ह्यात मतदानाचा टक्का चांगलाच वाढलाय, त्यामुळे अनेक दिग्गजांची आता झोप उडाली आहे। लोकसभेत वाढलेल्या टक्क्यानं भल्याभल्यांची तारांबळ उडवली आहे, त्यामुळे वाढलेला टक्का कुणाला फायदा देणार आणि कुणाचं नुकसान करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मतदानानंतर औरंगाबादच्या दिग्गज नेत्यांमध्ये चांगलीच धाकधूक वाढली आहे। 2009च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी 15% वाढली आहे। त्यामुळे ही वाढलेली टक्केवारी लोकसभेच्याच मार्गाने गेली तर अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा धुळीस मिळणार आहेत। एक नजर टाकूयात मतदानाच्या टक्केवारीवर। सिल्लोड 2009 71.6, 2014 75.26, कन्नड 66.46, 68.6, फुलंब्री 66.48, 73%, औरंगाबाद मध्य 54.24, 65.18, औरंगाबाद पश्चिम 50.20, 64.33, औरंगाबाद पूर्व 52.81, 66.71, पैठण 69.8, 73.78, गंगापूर 61.66, 67.82, वैजापूर 68.57, 70.10। 2009 मधील मतदानाची एकूण टक्केवारी होती 54.13%, तर 2014ची मतदानाची टक्केवारी आहे 69.33%। ही आकडेवारी पाहता काही ठिकाणी फारच मोठ्या प्रमाणात मतदान झालंय। त्यात खास करून औरंगाबाद पूर्वमध्ये झालेल्या मतदानाच्या वाढीनं गेली 15 वर्ष आमदार आणि मंत्री असलेले राजेंद्र दर्डा यांची झोप उडाली आहे। भाजपची चांगलीच हवा पसरल्यानं दर्डांना फटका बसू शकतो, तर काँग्रेसचे दुसरे मंत्री अब्दुल सत्तारांना सुद्धा सिल्लोडमध्ये ही चिंता भेडसावते। तर MIMच्या प्रवेशानं औरंगाबादचा शिवसेनेचा मध्य मतदारसंघही हादरलाय। वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीनं अनेक दिग्गजांचे धाबेदान आणलेले आहे। मुस्लिम मताच्या जीवावर निवडून येणारे राजेंद्र दर्डा आता मतांच्या विभाजनामुळे अतिशय चिंताग्रस्त झाले, तर औरंगाबाद मध्यमध्ये सुद्धा शिवसेनेसमोर आता MIMच्या रूपानं मोठं आव्हान निर्माण झालंय। तर हमखास निवडून येणारे अब्दुल सत्तार सुद्धा आता मोदीची लाट काय करणार यामुळे चांगलेच परेशान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या टक्केवारीनं हादरलेली ही नेते मंडळी झालेल्या मतदानाचा अभ्यास करण्यातच वेळ घालवतायत। एक्झिट पोलमुळेही त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। त्यामुळे आता हे वाढलेलं मतदान किती बदल घडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।